मी सत्यवादी सोबत वैद्यनाथ सुरवशे या धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी अनिता बाबासाहेब हेरे हे गेल्या 2 वर्षापासून आमरण उपोषण करत आहेत आणि आजचा त्यांचा या ठिकाणी या 4था दिवस आहे आमरण उपोषणाचा। या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील, या ठिकाणचे जिल्हा परिषदेचे जे या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी असतील, या अनिताताई यांना न्याय देण्याचे काम करत नाहीयेत। मग या ठिकाणी त्यांचे आंदोलन बसलेले असताना, या ठिकाणी आमरण उपोषण चालू असताना आणि आमरण उपोषण सोडत असताना या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना शब्द देण्यात येतो की सदरील उपोषण सोडा, तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू, परंतु पुन्हा जैसे ते वैसे अशा प्रकारे पुन्हा जशाला तसं त्यांच्यासोबत अन्यायाला सुरुवात होते। तर मग हा अन्याय थांबणार कधी? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या ठिकाणी उपोषण करणाऱ्या अनिताताई हेरे यांचा असा प्रश्नार्थी चिन्ह आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब माझ्या तुमच्या ताईला न्याय देणार कधी? तर या ताईला होत असलेला अन्याय आणि या अन्यायाच्या बाबतीत आपण त्यांच्या शब्दात त्यांच्याकडून रितसर पद्धतीने जाणून घेऊया। बरं ताई, काय म्हणायचे तुम्हाला? काय म्हणायचे? काय अन्याय त्याच्यावर काहीच करत नाही प्रशासन नुसतं डोळे पुसण्याचं काम करतं, तेवढं पुरतं। म्हणजे काय भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी नाही, काही नाही, त्यावर कारवाई नाही, आम्ही गुन्हे दाखल करून मागतो ते नाही, काहीच करत। पण कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार? असे माझं काय म्हणणं आहे, कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार? प्रधानमंत्री आवास योजना गरिबांसाठी घरकुल तिथे अनुदान दिलं जातं की लोकांनी घर आपली स्वतःचे घर बांधावं, सरकार त्यांना मदत करतं जे गरीब लोक, पण जे लोकांच्याकडे आठ नाहीये, ज्या लोकांचे त्यामध्ये पात्र नाही त्या लोकांना पण ग्रामपंचायतनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये त्यांना लाभार्थी बनवलं। बरं ठीक आहे, बनवलं, पण त्यांना योग्य पद्धतीनं जिओ टॅगिंग खोटं करायचं, प्रस्ताव दुसरीकडला मांडायचं, जिओ टॅगिंग तिसऱ्या ठिकाणी करायचं, एखाद्याला भेटी सांगायचं त्याचे प्रॉपर्टी केले म्हणून परत खोटे नाटे दावे करायचे, असे त्यांचे प्रकार चालू। हा प्रकार किती दिवसापासून चालू आणि कसा आहे? आम्ही 2025 7व्या महिन्यापासून, जुलै महिन्यापासून अर्ज करतो या व्यक्तीला पैसे काढून, तर शेवटमध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी एवढी दखल घेतली आणि एक RACला फक्त काढलं। त्याच्यानंतर त्याला जबाबदार कुठले प्रशासकीय अधिकारी आहेत? त्यांचा तुमच्यावर अन्याय होत आहे असं तुम्हाला वाटतं? अनुप चंगुलवार हे साहेब आहेत, तरी पेढी आहेत, ते म्हणजे प्रकल्प संचालक, प्रोजेक्ट डायरेक्टर आपण इंग्लिश ना, ते त्यांनी ही प्रक्रिया केलेली आणि त्यांनीच परत आणखी त्याच प्रक्रियेला आणखी त्या व्यक्तीला परत तुमच्या घरावर नेमका अतिक्रमण केलं जातं की ताबा केला जातं? या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बोगसरित्या कागदपत्र दाखल करून तुमचं घर बळकावण्याचं चाललंय का? असं काही बोगस कागदपत्र तयार करून घर बळकवण्याचा प्रयत्न चालू आणि प्रस्ताव मांडला शेतात, जिओ टॅगिंग केली तिसरीकडं आणि दाखवली प्रॉपर्टी, म्हणजे सगळा भ्रष्टाचार। म्हणजे एका खोट्याला खोटं बोलण्यासाठी, खर्च करण्यासाठी त्याला 1000 खोटं बोलायचं तेवढे करतो, 1000 खोटं। पण या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे असं तुम्हाला वाटतं का? 100% म्हणजे अक्षरशः भ्रष्टाचाराची त्यांनी पातळी ओलांडली। ज्या व्यक्तीच्या नावावर आठ नाही त्या व्यक्तीला लाभार्थी आणि त्या व्यक्तीला ज्या घरकुलाचा लाभ आणि त्याला पैसेही दिले आणि आराम कर। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मला फक्त एवढंच सांगायचंय की सदरील या ठिकाणी अनिताताई ज्या उपोषणाला बसलेले आहेत, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत हरिदास केशव होरे आणि संतोष दिगंबर होरे यांच्या घरकुल प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि घरकुल योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी परंडा या ठिकाणी चालत असलेला भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी म्हणून या ठिकाणी अनिताताई हेरे यांचं 4थ्या दिवशी आमरण उपोषण चालू आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह या ठिकाणच्या धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना फक्त नम्र विनंती आहे की तुम्ही या ताईवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडावी, हीच माझ्या सत्यवादी न्यूजच्या वतीने मी तुम्हाला विनंती करत आहे। मी सत्यवादी सोबत वैद्यनाथ सुरवशे।